आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघामध्ये युरिया खत आवाच्या सव्वा किमतीला विक्री केली जात असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जातोय। गिरवडी येथील शेतकरी भाऊसाहेब सैद हे युरिया घेण्यासाठी खरेदी विक्री संघात गेले असता 266 रुपयांचा युरिया त्यांना 300 रुपयांना विक्री करण्यात आला। जास्तीच्या पैशांची त्यांनी विचारणा केली असता भाड्याचे नाव पुढे करण्यात आले। पावती देण्यास देखील टाळाटाळ करण्यात आली। याबाबत भाऊसाहेब सैद यांनी संघाच्या सचिवांना फोन करून तक्रार केली असता त्यांनी देखील हे भाडे असल्याचे सांगत पावती देण्यास नकार दिलाय। तुम्हाला भाडं जास्त वाटत असेल तर तुम्ही युरिया घेऊ नका असा अजब सल्ला देखील त्यांनी दिलाय। आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघातूनच शेतकऱ्यांची लूट होऊ लागल्याने शेतकरी संताप व्यक्त करतायत। 300 याला भाडे, या युरियाला भाडं आहे म्हणजे ती कंपनीकडून भाडं पावती देता का? पावती देता दिलं पण भाड्याची पावती कसं काय देणार? तू द्या लिहून त्याच्यावर नाही लिहून देते विचार कोणला विचारायचं सांग मला सांग। आमच्या सचिवांना विचारतो पावती कसं काय द्यायची त्याची विचारतो, दुसरं नाही कोणाला विचारू। हॅलो, आज संघामध्ये मी युरियाची गोण घेतली, माझ्याकडून 300 रुपये घेत आहेत, 34 रुपयावरचं भाडं म्हणून लागतंय, काय प्रकार आहे काय? हॅलो, 100 कंपनीचा युरिया आहे, हा त्याला गव्हर्नमेंटचं भाडं आलेलं आहे, आपल्याला तो पोच नाही आलेला आणि जेवढं भाडं आले एका गोणीला 34 रुपये भाडं म्हणजे खूप झालं ना हो साहेब। मला तशी पावती द्या ना, मी तक्रार करतो रे सर। तुम्ही युरिया नेऊ नका ना। नेऊ नका म्हणजे कसं काय? तुम्हाला जर युरिया हो साहेब, मला काय म्हणायचंय, तुम्ही जे पैसे घेताय ना, तुम्ही कॅश नाही घेताय एक तर त्याचा आम्हाला रिसर पावती द्या, संपला विषय। ऐका ना, हे बघा, तुम्ही तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जा। तालुका कृषी अधिकाऱ्याकडे मी जायचं, मला काय म्हणायचं माहितीये का, भाऊसाहेब पाटीलच बोलतोय मी 100% तक्रार करणारच आहे। मला तेच स्पष्टीकरण पाहिजे तुमच्याकडून, मला तुम्ही पावती देणार का नाही देणार? ऐका, मी मीटिंग मध्ये आहे, तुम्ही पावती देऊ शकत नाही का डेपोवर? रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे का नाही? हा, ते कॉल रेकॉर्डिंग तुम्ही त्यांना दाखवा, जेवढं भाडं आलेलं आहे त्याच्यापेक्षा 1 रुपया सुद्धा जादा घेतलेलं नाही। तुम्ही पैसे स्वीकारताय, त्याची पावती देऊ शकत नाही का तुम्ही? नाही देऊ शकत आम्ही पावती, आमच्या पावतीमध्ये भाड्याचा सवलत नाहीये। कसलं भाडं आहे? वाहतूक भाडं आलेलं आहे, किती? 34 रुपये चलन, ट्रान्सपोर्टचं चलन आहे, ते आम्ही तुम्हाला दाखवू शकतो। ठीक आहे, मी सर तक्रार दाखल करतो, बघू आपण भेटूया, काय हरकत हो चालेल, चालतंय, ठीक. हो हो हो।